नमस्ते, मी आहे ज्योती गायकवाड आणि तुम्ही हे बघत आहात पुणेरी आवाज. आणि या चॅनलमध्ये असं व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे की ज्यांना ओळखीची गरज नाही आहे. अख्खा महाराष्ट्र तर सोडाच, पण अख्खा देश त्यांना जाणतो का, तर हिंदी बिग बॉस. आणि असेच अभिजित बिचुकले माझ्यासोबत आहेत, जे आपल्या बोलण्याने, आपल्या आत्मविश्वासाने आणि पंतप्रधानाच्या स्वप्नाने सगळं देशभर पसरलेले आहेत. अभिजितजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. काय सांगाल, तुमची जी ओळख निर्माण झाली आहे की तुम्ही एक स्पष्ट वक्ते आहात, कुठलाही विषय असू दे तुम्ही एकदम स्पष्ट बोलता, कुणालाही न घाबरता, हा आत्मविश्वास कसा येतो तुमच्याकडे? असा प्रश्न हे पत्रकार विचारत नव्हते. आता यांना उत्तर दिलं पाहिजे की आत्मविश्वास येण्याचं कारण असं आहे की शाळामध्ये, कॉलेजेसमध्ये जे काही मी शिकलो, तर योगायोगानं आजच शिवाजी महाराजांची आपल्याकडे जयंती आहे. तर शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही जे काही वाचलं, त्यांच्यातलं काय तुम्ही घेतलं, तर त्यांचा कॉन्फिडन्स मी घेतला की आदिलशाही असेल, निजामशाही असेल, तिकडं त्यांना आम्ही वाचलं की पहाडों का चोहा म्हटलं गेलं होतं. आणि नंतर शिवाजी महाराज आमचे, ज्यांचा मी वैचारिक वारस आहे सातारच्या गादीचा, ते छत्रपती झाला. तोच कॉन्फिडन्स माझ्याकडे. बाबासाहेब आंबेडकरांचा कॉन्फिडन्स, वर्गाच्या बाहेर बसलेले विद्यार्थी अवस्थेतील एक व्यक्ती बॅरिस्टर होतात लंडनमध्ये आणि देशाचं संविधान लिहितात. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी फळफट उचलणार नाही, असे म्हणणारे आमचे पुण्याला ज्यांनी जगामध्ये अजरामर केलं ते लोकमान्य टिळक साहेब. तर अशा संपूर्ण लोकांबद्दल आपण जेव्हा अभ्यास केला शाळेमध्ये, तर त्यांच्यातले ते गुण घेतले, त्यांच्याकडे तो कॉन्फिडन्स होता, तोच माझ्याकडे आहे. आणि आत्ताच्या पिढीमध्ये म्हणाल किंवा आत्ताच्या जनतेमध्ये म्हणाल, तर लेडी असू दे, जेंट्स असू दे, त्यांना चमचेगिरी याची त्याची करायची सवय लागलेली आहे. दुसऱ्यांचे तळवे चाटणे, दुसऱ्यांचे जाऊन गुजरेगिरी करणे, आणि अशाच पद्धतीचा हा संपूर्ण समाज आहे तिथं. त्यामुळं माझा कॉन्फिडन्स खुलून दिसतो. आणि माझ्या कॉन्फिडन्स लेवलपर्यंत यायचं असेल तर त्यांना माझा आदर्श घ्यावा लागेल, आणि तेवढी त्यांची मानसिकता नाही आहे. नक्कीच. कवी मनाचे नेते म्हणून तुम्हाला ओळखलंही जातं. मराठी बिग बॉसमध्ये तुम्हाला ती उपमाही दिली होती. तर हे कवी मनाचे नेते कसं लागलं तुमच्या नावासोबत? काय आहे त्याच्या मागची कहाणी? ह्याचं मला असं वाटतं की शाळेमध्ये 10वी नंतर आपण कविता करायला लागलो, 11वी 12वी, FY TY वगैरे, MA वगैरे. तर ते कॉलेजमधले मित्र, त्यांना माहिती आहे की बाबा मी कविता करतो, गाणी गातो, हे तर सगळ्यांना माहिती झालं होता. तर त्यावेळेला मी राजकारणही सुरू केलं, उदयनराजे भोसलेच्या विरोधामध्ये किंवा तिकडचे आमचे शिवेंद्रराजे भोसले त्यांच्या विरोधामध्ये. तर मग त्या माझ्या मित्रांमधनं असं, अरे बाबा कवी मनाचे नेते यांना लावायचे, अशी ती सुरुवात झाली. आणि मराठी बिग बॉसनं ती जे बिरुद होतं, जे काही नामांकन होतं माझं, ते महेश मांजरेकरांनी मराठी बिग बॉसच्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यापुढे तसं सांगलं की कवी मनाचे नेते आता एंट्री करतात. अशा पद्धतीने ती सुरुवात होती सगळी. पण तुम्ही महाराष्ट्रभर मराठी बिग बॉसमुळे खूप जास्त माहिती झाला घराघरामध्ये, पण अख्खा देशभर, भारतभर तुम्हाला ओळखलं जातं ते हिंदी बिग बॉसमुळे. पण हा मराठी बिग बॉस ते हिंदी बिग बॉस हा प्रवास कसा होता? मराठी बिग बॉसमध्ये जे काही नाव झालं, लोकांचं जे काही राज्यामधलं प्रेम मिळालं, त्याच्यावरती जो काही TRP तिकडं मला मिळत होता, तो फारच कौतुकाचा विषय झाला कंपनीसाठी, एंडोमोरीसाठी. आणि त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये काही नालायक लोकांनी काही राजकीय खेळी करून मला त्या बिग बॉस हाऊसच्या बाहेर काढलं की माझं नाव मोठं होतं, तर आपल्या इकडे जळतात लोक, तसं आपल्या बाबतीतही घडलं. हा, ते सगळीकडेच आहे ते. तर त्यांना काय आम्ही किंमतच देत नाही अशा लोकांना की पायी खेचता तुम्ही, तर सगळ्यांचे खेळतात, ते नालायक लोक आहेत. मग तिथून पुढं तिकडं जाऊन कंपनीची इच्छा होती की मी हिंदीमध्ये यावं. 2019लाही तो ट्राय झाला होता, पण मी वरळीमध्ये निवडणूक लढलो, त्यामुळे ते जुळलं नाही. 2020लाही ते झालं होतं, पण शेवटी 2021ला मला वाईल्ड कार्ड एंट्री एंडोमोरला दिली. आणि समोर मी भारी खेळतो किंवा मी ॲज अ पर्सन म्हणून खूप सुंदर आहे, खूप चांगला माणूस आहे मी, आणि तसाच मी नॅचरली आज जाऊन खेळत असतो. मराठी बिग बॉस सेमच अभिजित बिचुकले गेले आणि त्यांनी नाव कमवलं तिकडं. तुम्हाला चहाचंही व्यसन नाही, बऱ्याच वेळेला तुम्ही सांगता की मी चहाचं कपाचंही व्यसन मला नाही, त्याविषयी जरा सांगाल ना, काय आहे? नाही, काय विषय की चहामध्ये जे काही पदार्थ आहेत त्याच्यामुळे पित्त वाढतं आणि शरीराला ते हानिकारक आहे. तर तेही मी नाही करत. मी मॅक्झिमम लस्सी प्रिपेअर करतो. मीटिंग असते आपली, आता आपल्यासारख्या लोकांना काय काय
इकडं हॉटेलमध्ये तिकडं कुठं, पण लस्सी प्रिपेअर करतो मी मॅक्झिमम. तेही जड वाटतं मला, कारण त्याच्यात सुद्धा खूपच थिकनेस आहे, फॅट्स आहे. तिथपर्यंतच मी थांबतो. चहा म्हणाल तर मी तोच म्हणतो की माझ्या रक्तामध्ये चहाचं प्रमाण सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. तर व्यसन कुठलं, तर मी समजा एक बिस्किट असेल तर चहा असेल समजा, तर मी ते बिस्किट बुडवून बिस्किटच खातो. म्हणजे काय का चहा पित नाही, गोड घेत नाही. तर इतका काय म्हणतो की निर्व्यसनी आहे मी. नक्कीच की निर्व्यसनी असावं आणि ते तुम्ही पाळलं पण पाहिजे तुमच्या तब्येतीसाठी. अभिजितजी, तुम्ही ओळखल्या जाता तुमच्या वक्तव्यावरनं, म्हणजे टीका टिप्पणी किंवा स्पष्ट वक्तेपणा. कधी कधी भीती वाटते का की आपण खूप काही बोलून गेलोय किंवा हे बोलायला नको होतं, असं कधी द्विधा मनस्थितीत तुम्ही गेलात का? मला असं वाटतं की इतकं शांत पद्धतीनं प्रश्न आल्यानंतर शांत पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे की मी स्वतःहून कुठल्याही विषयाला हात घालत नाही. मला म्हणजे त्या पद्धतीनं माझं कार्यच नसतं. मला ज्या वेळेला प्रतिक्रिया विचारली जाते, आजपर्यंतच्या माझ्या ज्या ज्या वादग्रस्त असतील किंवा संपूर्ण समाजाला आवडलेल्या ज्या गोष्टी असतील, भूमिका असतील, तर त्या कुठल्या ना कुठल्या घडलेल्या गोष्टींच्या प्रतिक्रिया, त्या प्रतिक्रिया देण्याची वृत्ती माझी आहे. तेवढं धाडस आहे, तेवढा आत्मविश्वास आहे. हे सगळ्यांना बुद्धिवंतांना बोलायचं असतं, पण ते बोलू शकत नाही आणि ते मी बोलतो. पण प्रत्येक जणच छत्रपती शिवाजी महाराज होत नाही, प्रत्येक जणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत नाही. म्हणून पुढे जाऊन भारतातल्या लोकांना माझंही नाव तिथं घ्यावं लागेल आणि त्यावेळची मुलं म्हणतील की प्रत्येक जण अभिजित बिचुकले होत. कारण काही कुत्रे आणि डुकरं असतात, ती बोलतच असतात. त्या कुत्र्या आणि डुकरांकडे मी लक्ष कधी देतच नाही, म्हणून मी आज या परिस्थितीमध्ये वरती आलो. बरं, तुमच्या स्वप्नांविषयी बऱ्याचदा चर्चा होते की तुम्हाला देशाचं प्रतिनिधित्व करायचं आहे, पंतप्रधान पद गाठायचं आहे. तर हे सगळे स्वप्न कसे तुम्ही आपल्या उराशी बाळगून आहात? कसं हे इथपर्यंत कसं पोहोचत तुम्ही की मला देशाला चालवायचं आहे बाबा? कसं हे आलं? ऍक्च्युली आता सातारमध्ये मी जे काही करतो किंवा करत आलो, नंतर ते सांगली, कोल्हापूर आणि पुण्यामध्ये करतात. तर त्या गोष्टींनी मला आत्मविश्वास दिला की तुम्ही ऍक्च्युली ते इन प्रोसेसमधनं मी आलो आणि मग तुम्ही तेवढे मॅच्युअर झाला म्हणून तुम्ही ही भाषा बोलायला हवी. आणि का बोलू नये? जर आमच्या आदरणीय पंतप्रधानच सांगत असतील की संविधान बाबासाहेबांचं आहे, त्याच्यामुळं एका चहावाल्याला पंतप्रधान व्हायला मिळालं. माझी तर अतिशय सुंदर कारकीर्द आहे. मी स्वतः पेढ्यांच्या व्यवसायामध्ये आहे. आता तुला माहितीच आहे की आपण दुकानात बसलोय, तर अभिजित बिचुकले अँड सन्स स्वीट्स अँड ट्रीट्स सातारी कंदी पेढे हा जर माझा ब्रँड आहे, तर पेढेवाला पंतप्रधान का होऊ नये? संपूर्ण देशाला पेढे वाटवतो. बरं, पंतप्रधान झाल्यावर सगळ्यात पहिले देशासाठी काय काम करणार आहात तुम्ही? मला असं वाटतं की मेट्रोपॉलिटन सिटीज म्हणजे महानगर यांच्यामध्ये जी उन्नती प्रगती झाली, त्यामुळे आमच्या खेड्यांमधला संपूर्ण जनप्रवाह, मग तो जेंट्स लेडीज असेल, तो इकडं वळला. पण ऍक्च्युली मला असं वाटतं की अजून खेड्यांची, तिकडच्या गावांची, वाड्या वस्त्यांची संपूर्ण देशामध्ये व्हावी तितकी प्रगती झाली. आणि महात्मा गांधी सुद्धा म्हटलं की चला खेड्यांकडं, पण नाही गेले लोक तिकडं. आणि तिकडं सगळं आहे आमच्याकडं, आमच्या देशामध्ये सगळंच आहे. पण आपण त्याला काय म्हणतो की त्याला आपण जास्त दुजोरा देत नाही त्या गोष्टीला की आपल्याला ह्या करायच्यात जाऊ नये. त्या कारणाकडे कल दिला पाहिजे. तुम्ही नुसतं मॉल आणि हे करता, पण मॉलमध्ये जे काही येतं ते शेतकरीच पिकवतं हे तुम्ही विसरलात. तुम्ही तिकडे जाऊन कांदा म्हणता की हा कांदा आम्ही आणला, हे झालं ते झालं. केळी आणली, तिकडे जाऊन विकता तुम्ही. ती शेतकऱ्याने आणली, ती तिथलं अशी मॉलमध्ये पिकवली गेली नाही. तो एक विषय आहे. परत अजून आपल्याला महिलांच्या सबलीकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामध्येही आणखीन असा काही विषय घेतला गेला पाहिजे की महिलांनी पुरुषांच्या समानतेचं युग असताना परत जाऊन जे तुमच्या घटस्फोटांचं प्रमाण वाढलेलं आहे, तर तो एक मुद्दा आहे की मग घटस्फोट का होत आहेत? कारण आमच्याकडे तर इतक्या सुंदर संसार पद्धती होत्या, आमच्या आदर्श परदेशांनी घेतले. संपूर्ण भारतामध्ये ती पती पत्नीची थीम आहे. मग आता जाणारी मुलं घटस्फोटापर्यंत जात आहेत. आता बघा, तुम्हाला म्हणजे कॅल्क्युलेशन आहे तुझ्यामध्ये. मग असं का होतं? मग आमची ही जी कुटुंब संस्था जी आहे ती कुठेतरी विस्कळीत होत चाललेली आहे. आम्ही कुठं पाश्चिमात्यांचं अनुकरण करतोय का? ऍक्च्युली खरं म्हणायला गेलं तर आत्ताच्या पिढीला जरा कळालं पाहिजे की आत्ता सगळे पाश्चिमात्य देशातले दिग्गज लोक आमच्या इकडं
आमच्या दैवतांचा, श्रीरामाचा, कृष्णाचा, आदर्शांचा अभ्यास करायला लोक इकडे येतात. त्या तिकडच्या महिला आमच्या परदेशी भगिनी इकडे येऊन साडी कशी नेसायची बघतात. शिकतात. 9 वारी 6 वारी हे करतात. आणि आमच्या इकडे काय चाललंय, पण मी राजकीय नेता असल्यामुळे आणि आताच्या पिढीतला असल्यामुळे आता थोडंसं भाष्य हे कमी करतो. पण मी सर्व धर्मांना, सर्व संस्कृतींना मानणारा आहे. मी नवरात्री उत्सव 9 दिवस स्वतः उपवास करतो नवरात्रीचे. मी रमजान संपूर्ण करतो. त्यामुळे या गोष्टी लोकांना कळायला पाहिजे. आणि कळतं की काय झालेलं आहे, त्यांना ना हे लोक ना, ही पिढी रासाकडे जाणार आहे. त्या मोबाईलमुळे ना लोकांचं बुद्धिमत्ता यंत्रणा कमी झाली असं मला वाटतं. वाचनही कमी झालं. हां. तुम्ही मोबाईलवरती काय बघत असता? तुम्ही प्रश्न विचारा. तुम्ही आई वडिलांना जाऊन विचारा की पोरं तुमची काय बघतात. हां, कोणतरी जातं ते काहीतरी आलेलं असतं, ते व्हिडिओ टिकटॉक का काय ते असं, त्याच्यावर जाऊन काहीतरी. अरे तुम्ही तुमची रियालिटी काय सांगा ना. तुम्ही जाऊन लता दीदींच्या गाण्यावरती वोट हलवताय. तुम्हाला येतं गाणं इतकं चांगलं. हां, तुम्ही ऍक्शन काय करताय, तुमची पात्रता काय आहे. ओरिजिनल व्हावं लागतं. सगळं ओरिजिनल. रिमिक्स होतंय, सगळं हां, रिमिक्स. नाही रिमिक्सचा विषय नाही चालला. हे जे कॉलेजचे पोरं बिरं जे करतात, आई बापांचा कंट्रोल नाही त्याच्यावरती, ते कशासाठी चाललंय. हा, ओरिजिनल करा ना. आताची जी लिस्ट आहे, म्हणजे मोहम्मद रफी साहेब असतील, बच्चन साहेब असतील, अगदी मी म्हणतो शाहरुख असेल, अगदी आता जरी वादाचा मुद्दा जरी असला तरी सलमान कष्टानं तिथे गेलाय. आणि सलमान आमचा मित्रच आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. आमचे वाद असतील आमचे आम्ही बघून घेऊ. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन अभिजित बिचुकले ओरिजिनल आहे. म्हणून जनता माझ्यावर प्रेम कॉपी करते. न करता तुम्ही स्वतःची एक स्टाईल. तुम्ही कविता लिहा, मग तुम्ही गायन करा. हे काय लावलं दुसरं गाणं, हे एक काय कुठलं तरी बघितलंय, एक घोट मुझे भी, आणि त्याच्यावरती तुम्ही हिडी नृत्य करता. किती सुंदर केलंय त्यांनी गाणं ते आमच्या त्या काळातल्या कलाकारांनी. हो ना, काही करत असता. या पद्धतीनं आमच्या समाजाचा, आमच्या संस्कृतीचा ऱ्हास होतोय. त्याच्यासाठी संपूर्ण आई वडिलांनी आपल्या पोरांकडे लक्ष दिलं पाहिजे. थोड्याशा काय म्हणतात, वरिष्ठांनी आपल्या ज्युनियर मित्रांकडे लक्ष दिलं पाहिजे. लोकशाही म्हणून तुम्ही काही कराल का. बरोबर. कवी मनाचे नेते, ते कलाकार आणि बिग बॉस गाजवलेलं तुमचं हे व्यक्तिमत्व, आणि मराठी माणूस व्यवसायाकडे वळला. कंदीपेढ्याचं तुमचं दुकान आहे जिथे आपण आता मुलाखत घेतात. तर हे विविध पैलू आहे तुमच्या स्वभावातले आणि तुमच्या व्यक्तिमत्वातले. हे कसं मॅनेज करता तुम्ही? ज्यावेळेला मी दुकानामध्ये असतो त्यावेळेला मी व्यावसायिक असतो. ज्यावेळेला मी बाहेरच्या समाजामध्ये असतो त्यावेळेला 2 इमेज घेऊन चालावं लागतं. एक बिग बॉसचा सेलिब्रिटी, 2 अपक्ष अतिशय डॅशिंग लीडर. तर दुकानामध्ये माझी तीच भूमिका आहे की महाराष्ट्रातल्या कमीत कमी राज्यातल्या काही मित्रांनी, काही मला ओळखणाऱ्या माणसांनी त्याचं प्रमोशन करून काही तरुण पिढीला उद्योजकतेकडे मला वळवायचं आहे. आता सगळे दारू, गुटखा, तंबाखूकडे चाललेले आहेत. पण पेढा हा साताऱ्याचा आहे. सातारा आमची शिवरायाची राजधानी आहे. कंदी पेढा फेमस आहे. आणि तो पेढा आणि अभिजित बिचुकले मी देशात फेमस आहे. तर याच्यामुळे काही तरुणांना रोजगाराची संधी मिळेल. ह्या फ्रँचायझीज दिल्या जातात. म्हणजे करायचं म्हटलं तर काही लोक म्हणजे इकडं छोटे मोठे चहावाले सुद्धा फ्रँचायझी द्यायला लागले. चहामध्ये ते काहीच करत नाही. माझं तर नाव इतकं मोठं आहे की ब्रँड नेम आहे माझं भारतामध्ये, नाही. त्यामुळे काही तरुण मुलांना रोजगार मिळावा, काहींची घरं चालावी म्हणून आपण याच्यात फ्रँचायझीही देतो. तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल. नक्कीच. तुम्हाला ब्रँडची गरज नाही. तुम्ही अभिजित बिचुकले हा एक स्वतंत्र ब्रँड आहे आणि त्यांचंच कंदी पेढ्याचं दुकान मंडईमध्ये, पुण्याच्या मंडईमध्ये आहे. कधीही तुम्ही येऊ शकता आणि व्हिजिट करू शकता आणि इथले पेढे तुम्ही चाखू शकता. सातारचे पेढे खास पुण्यात. तुमचा व्यवसाय आणि बाकीची तुमची जी कारकीर्द आहे, कलाकार म्हणून, कवी म्हणून, तर पुढे काय प्लॅनिंग्स आहे, काय करणार आहात तुम्ही? आता हिंदी बिग बॉस नंतर तुम्हाला जे ख्याती मिळालेली आहे देशभर, पुढे काय प्लॅन्स नाही. आहेत? आता माझं कलाक्षेत्रातही काम चालू आहे. पण एक गाणं करतोय, ते बिग बॉसमध्येही बोललो होतो. सनी देवानी बरोबर ते गाणं येईल माझं. त्याच्यावरती आता वर्किंग चालू आहे. त्याच्यानंतर हे रुटीनचे फ्रँचायझी देणं वगैरे चालू असेल. आणि आता विचार चालू आहे माझा, काही मित्रपरिवार जो मला सांगतोय की पुण्याच्या राजकारणामध्ये जसं साताऱ्यात मी लक्ष घालतो किंवा वरळीत घातलं होतं, तसं पुण्याच्या राजकारणामध्ये मी एक भरीव आणि ठोस भूमिका घ्यावी. अशा पद्धतीनं आमचं
जे काही मला मानणारा जो मित्रपरिवार आहे किंवा थिंक टँक जे माझे 2-5 मित्र आहेत त्यांनी मला ते सांगितलेलं आहे आणि त्याच्यावरती आता आमचं विचार मंथन चालू आहे की पुण्यामध्ये मी आलेलोच आहे तर सामाजिक आणि राजकीय भूमिका घ्यायची त्याच्यावरती विचार. बऱ्याच वेळेला असं होतं की कुठलंही तुम्हाला नाव रूप एकदा यायला लागले की पक्ष अप्रोच होतात वेगवेगळे की आमच्या पक्षाकडे तुम्ही या, आमच्या पक्ष असे काही विचार न राहिलेत का तुम्हाला? ह्या पूर्वीपासून आहेत चालू असतात परंतु मी अजून कुठल्याही पक्षाबरोबर काम केलेलं नाही. तर ती एक माझी जमेची बाजू आहे मला असं वाटतं. कारण ज्या दिवशी एखादा पक्ष मग तो शिवसेना असेल आमच्या उद्धवदादांचा किंवा त्या ठिकाणी आमचे मित्र आहेत अभिजित आपटे नावाचे त्यांचा एक नवीन पक्ष आहे तोही आमच्या सानिध्यात असतो किंवा सगळ्यांचे कार्य करणारे नेतेही आहेत आपल्याकडे. म्हणजे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप जरी होत असले तरी मला असं वाटतं की अजितदादा मी अतिशय जवळून ओळखतो आणि अतिशय कार्यतत्पर माणूस आहे तो. उगाच टीका टिप्पणी करायची म्हणून करण्यात ती काही मजा नसते. दादांबद्दल मला वाटतं की सकाळी दादा 8 वाजल्यापासून काम करतात ऑफिसमध्ये. तर सगळेच आमचेच आहेत शेवटी. राजकारणात काय आम्ही एकमेकांना बोलतो शिव्या घालतो आणि ते जातं तेवढ्यात भाग असतो तो राजकारणात. पण आता त्याच्याबद्दलही आपल्याला निर्णय घ्यावे लागतील की कुणाबरोबर मला काम करायचं आहे. नक्की. एक कलाकार ते एक मराठी माणूस व्यावसायिक अशा सगळ्याच भूमिका ते अगदी चोखपणे निभावतात. मग करंट विषयातला कुठलाही मुद्दा असू दे त्याच्यावरती त्यांचा अभ्यास अगोदर झालेला असतो कारण मीडियाशी त्यांना बोलायचं असतं आणि त्यांचे हे स्टेटमेंट्स लवकरच व्हायरल होतात. आणि हे असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्या पुण्यात आहे सध्या आणि त्यांच्याशी आपण चर्चा करत होतो. अभिजितजी तुम्ही आमच्या चॅनलसोबत चर्चा केली त्या संदर्भात खूप खूप धन्यवाद. मला असं वाटतं की अगदी मनापासून घेऊन एक 8-10 दिवस फॉलोअप घेऊन जी मुलगी मला म्हणते की आपण मुलाखत करू तिला दिलंच पाहिजे. कारण उत्सुक कुणीही आता माझं नाव एवढं मोठं झालं तर याच्यावरती कुणीही कुठल्याही बातम्या स्वतःच्या युट्यूबवरती टाकत असतात त्यापेक्षा तू बेटर आहेस की समोर आलीस आणि तोंड न दाखवता हे करतायत तुम्हाला नकार देऊ शकत नाही. खूप खूप धन्यवाद. आणि हे होते आपल्याकडे म्हणतो ना की तडक फडक बोलणं कधीही स्पष्ट वक्तव्य असलं पाहिजे आणि हा तडक फडक बोलण्याने आपली महाराष्ट्रात नाही तर देशभरात वेगळी ओळख करणारे अभिजित बिचकुटे माझ्यासोबत होते. आणि पुणेरी आवाजावरती असेच वेगवेगळे व्यक्तिमत्व तुम्हाला बघायला मिळतील. पुणेरी आवाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.